हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी या लेसनमधील बॅलन्स शीट कशी तयार करायची आहे ते पाहणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीटच्या नोट्स कशा तयार करायच्या आहे ते पाहिले आहे। आज आपण प्रत्यक्ष बॅलन्स शीट कशी तयार करायची आहे ते पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण बॅलन्स शीट कशी बनवायची आहे ते बघूया। पहिलं वर लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ कंपनी, कंपनीचं नाव टाकायचं आहे इथं। त्याच्यानंतर लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000, इयर दिलेलं असेल ते तुम्हाला इयर पुढं मेन्शन करायचं आहे। त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे इन व्हर्टिकल फॉर्म। आपण आता काय करणार आहोत, व्हर्टिकल फॉर्ममध्ये बॅलन्स शीट तयार करणार आहोत, म्हणून इथं लिहायचं आहे इन व्हर्टिकल फॉर्म ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर डिव्हिजन 2 टू द शेड्यूल्ड 3 ऑफ कंपनी ॲक्ट 2013। हे लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला नाहीच लिहिता आलं तर तुम्ही असं लिहू शकता इन द बुक्स ऑफ कंपनी बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, जी दिलेली असेल तारीख ते आपण लिहू शकता। आणि हे ब्रॅकेटमधलं नाही लिहिलं तरी चालू शकतं, बट हे लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर बॅलन्स शीट आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये क्रिएट करतोय, म्हणून पहिला कॉलमचं नाव आहे रेफरन्स नंबर, दुसऱ्या कॉलमचं नाव आहे पर्टिक्युलर्स, नंतर नोट नंबर, हे सगळे कॉलम महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर लिहिलंय फिगर ॲज ॲट द एंड ऑफ करंट रिपोर्टिंग पिरियड रुपीज। आता तुम्हाला हे सगळं नाही लिहिता आलं तर फक्त करंट इयर असं लिहिलं तरी चालेल किंवा करंट पिरियड असं लिहिलं तरी चालेल। त्याच्यानंतर आहे फिगर्स ॲज ॲट द एंड ऑफ प्रिव्हियस रिपोर्टिंग पिरियड। इथं करंट रिपोर्टिंग पिरियड होतं, इथं आहे प्रिव्हियस रिपोर्टिंग पिरियड। प्रिव्हियस इयरचं इथं आपल्याला अमाऊंट पुट करायचे असतात, शक्यतो ह्या कॉलममध्ये काही येत नाही आहे, तरी पण तुम्ही हा कॉलम क्रिएट करायचा आहे। त्याच्यानंतर व्हर्टिकल फॉर्ममध्ये सर्वात प्रथम बॅलन्स शीटला ॲसेट साईड असते। तर ॲसेटमध्ये काय असतं, तर ॲसेट दोन प्रकारचे असतात, एक नॉन करंट ॲसेट म्हणजे त्याला आपण लॉंग टर्म किंवा फिक्स ॲसेट म्हणतो, आणि दुसरे असते करंट ॲसेट। करंट ॲसेट म्हणजे ह्या वर्षी चालू असलेली जे आपलं असेसमेंट इयर आहे किंवा अकाउंटिंग इयर आहे, ह्या इयरमध्ये ज्या ॲसेट्स आहेत त्याला आपण करंट ॲसेट्स असं म्हणतो। ह्या एका वर्षाच्या आतल्या ॲसेट्स असतात। तर हे एक आहे नॉन करंट ॲसेट आणि दुसरी आहे करंट ॲसेट। सर्वात पहिलं नाव आहे हेडिंगला ॲसेट्स, ॲसेटच्या आतमध्ये येतं नॉन करंट ॲसेट। बॅलन्स शीट तुम्हाला अशीच प्रिपेअर करायची आहे, मी याच्यामध्ये शॉर्टकट पण तुम्हाला जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा सांगेन। तर नॉन करंट ॲसेटमध्ये पहिला आपली नोट नंबर काल मी शिकवलेली होती किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट ही नोट नंबर 1, तिची अमाऊंट आपल्याला ह्या कॉलममध्ये येईल। इथं काही येणार नाही, फक्त मी तुम्हाला मेन्शन केलं आहे की हे प्रिव्हियस इयरची अमाऊंट दिली असेल तर येईल, बट शक्यतो देत नाहीत। त्याच्यानंतर आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, मी तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। नोट नंबर 2 आहे, म्हणजे अशी ॲसेट आहे की ज्याच्यावर काम चालू आहे, अशी ॲसेट, त्याची अमाऊंट आपल्याला आता इथं काय करायचं आहे बघा, ज्या आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या नोट बनवलेल्या होत्या त्या नोटची जी टोटल असते, म्हणजे कसं बघा, आता हे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट ह्याच्या इथं आपण जे पोस्टिंग इथं करणार आहोत आणि ह्याची टोटल आहे, ह्या नोटची टोटल आपण इथं पुट करणार आहोत आणि त्याला नोट नंबर 1 लिहिणार आहे। तसंच इथं दिलंय कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, तर आपली नोट नंबर 2 होती कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं होतं बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन, ह्याची जी टोटल आहे ते आपण इथं पुट करणार आहोत। त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी, ह्याला नोट नंबर नाही आहे, तुम्हाला जर दिलं क्वेश्चनमध्ये तर तुम्ही ह्याला नोट नंबर 3 टाकू शकता। त्याच्यानंतर आहे गुडविल, तर आपण गुडविलची नोट अगोदर बनवलेली आहे, हे बनवल्याशिवाय बॅलन्स शीट बनत नाही। तर आपण ही गुडविलची नोट आहे, हिची अमाऊंट इथं टाकणार आहोत आणि ह्याची टोटल ते आपण इथं पुट करणार आहोत। त्याच्यानंतर आहे ऑदर इनटॅन्जिबल ॲसेट्स, की जी आपली नोट नंबर 4 आहे। ऑदर इनटॅन्जिबल ॲसेट्समध्ये आपण काय काय घेतलं होतं, ट्रेडमार्क, ब्रँड, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, पब्लिशिंग टायटल, पेटंट्स अँड कॉपीराइट्स, फॉर्म्युला, मोल्ड, डिझाईन राईट्स, लायसन्स अँड फ्रँचायझी, हे मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ह्याची जी टोटल येईल इथं आपण टोटल करणार आहोत आणि इथली जी टोटल आहे ते आपण इथं पुट करणार आहोत। ऑदर इनटॅन्जिबल ॲसेट्स इथं पुट करणार आहे।
त्याच्यानंतर आहे इंटेन्जिबल ॲसेट्स अंडर डेव्हलपमेंट, म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वगैरे असेल, जर ते डेव्हलप होत असेल, तयार होत असेल, बनत असेल, तर त्याची व्हॅल्यू दिली असेल तर ते इथं येईल. त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकल ॲसेट्स अदर दॅन बिअर प्लांट, म्हणजे जे अशी झाडं आहेत, झुडपं आहेत किंवा झाडच म्हणूया आपण, की त्यांच्यापासून आपण फर्निचर बनवतो, त्यांच्यापासून बिल्डिंगसाठी लाकडं लागतात, जे काय म्हणतात त्याला, फळ्या लागतात, किंवा ते टेकवण्यासाठी असतात बघा बांबूसारखे काय, तर ते बायोलॉजिकल ॲसेट्स अदर दॅन बिअर प्लांट, म्हणजे ज्याच्यापासून आपण बिझनेस करू शकतो असं. म्हणजे ऑर्चिड वगैरे असं नाही आहे की ज्याच्यामध्ये फळबागा वगैरे नाही आहेत, क्रॉप्स वगैरे नाही आहेत, तर ह्याच्यामध्ये काय येतं की झाडाचे पार्ट विकून जो बिझनेस केला जातो ते येतं. तर शेतीचे उत्पन्न किंवा शेतीचा माल असेल, शेतीमाल, तर तो येत नाही, तर ते झाडं विकून त्याच्यापासून जे फर्निचर बनतं ते येतं. तर त्याला म्हणतात बायोलॉजिकल ॲसेट्स अदर दॅन बिअर प्लांट. त्याच्यानंतर आहे फायनान्शियल ॲसेट्स. फायनान्शियल ॲसेट्समध्ये ह्या हेडच्या अंडर आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे. फायनान्स म्हणजे पैशाचे व्यवहार जे पैशाने केले जातात, किंवा आपल्या कंपनीला आता आपण ॲसेट म्हणतोय, ॲसेट आहे म्हणजे आपण काय केलं, कंपनीला जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधून जे आपण अमाऊंट किंवा जे पैसे आपण इन्व्हेस्ट करणार आहे त्याला आपण फायनान्शियल ॲसेट म्हणतो. मग ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्ट करतो. त्यातली पहिली सांगितली इन्व्हेस्टमेंट, त्याला आहे नोट नंबर 5, की जी आपण इन्व्हेस्टमेंटची नोट इथं बनवलेली आहे. ह्याची टोटल, ह्याच्यामध्ये काय काय येतं, तुम्ही इक्विटी शेअर्स, दुसऱ्या कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील, प्रेफरन्स शेअर्समध्ये गुंतवले असतील, गव्हर्नमेंट ट्रस्ट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केला असेल, डिबेंचर्स किंवा बॉन्डमध्ये गुंतवले असतील, म्युच्युअल फंड, ट्रेड इन्व्हेस्टमेंट, हितली जी टोटल आहे ही टोटल आपण कुठं पुट करणार आहोत, तर इथं आपण जे सांगितलेलं आहे फायनान्शियल ॲसेट्स ते इथं येईल 5 नंबरला. पण हे लक्षात ठेवा, ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, कारण आपण नॉन करंट ॲसेटमध्ये हे इन्व्हेस्टमेंट पाहतो, तसंच करंट ॲसेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट असते, ही शॉर्ट टर्म असते, आणि ही आहे ती लॉंग टर्म आहे, ती नोट नंबर 5 आहे. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल्स. त्याच्यानंतर आहे लोन्स. तर इथं तुम्ही ट्रेड रिसिवेबलची पण नोट घेऊ शकता, जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला असेल तर नोट नंबर 6. ह्या नोट नंबर तुमच्या पुढं मागं होऊ शकतात, असं काही नाही की ह्याच पद्धतीनं नोट नंबर येतील, ते डिपेंड ऑन क्वेश्चन आहे. पण तरी पण आपण हे लक्षात ठेवायचं आहे की एकाखाली एक, आणि असेच करायचं आहे, वर खाली करायचं नाही. तर ट्रेड रिसिवेबल, त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबलमध्ये येतं बिल्स रिसिवेबल वगैरे येतं, डेटर्स वगैरे असं येतं. त्याच्यानंतर आहे लोन्स आहे. लोन्समध्ये बघा, तर लोनमध्ये तुम्ही इथं सिक्युरिटी डिपॉझिट्स फॉर टेलिफोन किंवा जे इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण सिक्युरिटीसाठी डिपॉझिट ठेवतो आणि ते डिपॉझिट आपल्याला नंतर परत मिळतं, तर म्हणून आपण ते लोन्समध्ये घेतलेलं आहे. लोन्स टू रिलेटेड पार्टीज, जर तुम्ही समजा लोन कोणाला दिलं असेल, ते जॉईंट व्हेंचरला, पार्टनरशिप फर्मला, या तुमच्या कंपनीने कुणाला पण जे लोन दिलेलं आहे, लोन दिलं आहे नॉट टेकन, तर ते इथं येईल. कर्मचाऱ्यांना वगैरे लोन कंपनी देते, तर ते लोन दिलेलं आहे, तर त्या लोन आपलं ॲसेट आहे, कारण ते पैसे आपल्याला परत मिळणार आहेत, म्हणून ते इथं येईल. आणि लोन ड्यू टू डायरेक्टरला लोन दिलं असेल तर ते इथं येईल. आणि हे आपलं ह्याची जी टोटल आहे, ही टोटल आपण म्हणजे टोटल लोन किती दिलं ते आपण इथं पुट करणार आहोत. ऑदर्स जर काय असेल तर ते आपण इथं पुट करणार आहे. त्याच्यानंतर लिहिलं डिपर टॅक्स ॲसेट. ह्याच्यामध्ये शक्यतो तुमच्या क्वेश्चनमध्ये काही येत नाही, त्यामुळे हे एवढं सिरियसली घेऊ नका. त्याच्यानंतर आहे हे आयमध्ये येतं, जेमध्ये सांगितलं अदर नॉन करंट ॲसेट, म्हणजे ज्या वरच्या कोणत्याही नोट नंबरमध्ये येत नाही, त्या राहिलेल्या सगळ्या ॲसेट्स अदर नॉन करंट ॲसेटमध्ये येतात. तर अदर नॉन करंट ॲसेटमध्ये काय येतं, ॲडव्हान्स टू डायरेक्टर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, शेअर्स इश्यू एक्सपेन्सेस, कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. तर ही जी तुम्हाला असं वाटतं हे एक्सपेन्सेस आहेत, मग ह्याला आपण ॲसेट का म्हणतो, कारण हे एक्सपेन्सेस केल्याशिवाय तुमची कंपनी फॉर्म होत नाही, कंपनी फॉर्म झाल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही किंवा तुमचं फायनान्शियल कंपनीज क्रिएट होणार नाही. त्याच्यामुळं काय केलेलं आहे, हे एक्सपेन्सेस ॲज अ ॲसेट म्हणून क्रिएट केलं जातं, आणि नंतर हे एक्सपेन्सेस 5-10 वर्षामध्ये हळूहळू कमी केले जातात. तुम्ही जेव्हा टीवायला जाल तेव्हा तुम्ही टॅक्सेशनमध्ये हे एक्सपेन्सेस कसे कमी केले जातात ते पाहाल. तर मग ह्याची जी टोटल आहे, ही टोटल आपण इथं बॅलन्स शीटला लिहिणार आहोत ह्या नोट नंबरच्या
हेडमध्ये. तर त्याच्यानंतर आहे करंट ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेट आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आहे. 3 प्रकारचा स्टॉक असतो. एक ओपनिंग स्टॉक, एकावर काम चालू असतं आणि एक क्लोजिंग स्टॉक असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला परवा सांगितलेलं होतं बघा इथं, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड की जो व्यापारामध्ये माल आहे तुमचा, आणि दुसरा आहे गुड्स इन ट्रान्झिट म्हणजे प्रवासामध्ये असलेला माल. आणि त्याच्यानंतर ह्या 2 नावं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहेत, लूज टूल आणि स्पेअर पार्ट. तर ह्याची जी टोटल येईल ही टोटल आपण नोट नंबर 8 मध्ये पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे फायनान्शियल ॲसेट. फायनान्शियल ॲसेट्समध्ये काय काय येतं बघा, इन्व्हेस्टमेंट, फायनान्स म्हटलं की पैशाचे व्यवहार येतात. इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, आणि वर जी आपण पाहिलेली होती 5 नंबरची नोट ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रेड रिसिवेबल हे सगळं शॉर्ट टर्म आहे. तर इथं तुम्हाला बघायचं आहे इन्व्हेंटरीज नंतर येतं आपलं इन्व्हेस्टमेंट. तर नोट नंबर 9 त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट इन ट्रेड इन्व्हेस्टमेंट. तर तुम्ही जिथं इन्व्हेस्ट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंटची टोटल तुम्ही 9 नंबर नोटच्या अंडर इथं लिहिणार आहात. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल नोट नंबर 10. तर ट्रेड रिसिवेबलमध्ये काय येतं, ट्रेड रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स किंवा त्याला आपण बुक डेट्स पण म्हणतो, अलाउन्सेस टू डेटर्स आणि लेस RDD. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला ह्याची जी टोटल आहे ही टोटल आपण नोट नंबर 10 मध्ये पुट करणार आहोत. अमाऊंट तुमची इथे जिथं मी क्रॉसच्या साईन मारलेलं आहे तिथं अमाऊंट येईल. त्याच्यानंतर आहे कॅश अँड कॅश इक्वॅलंट म्हणजे कॅश सारखे असलेले जी ॲसेट आहे, कॅश सारखी दिसणारी, कॅश इक्वॅलंट म्हणजे कॅश सदृश्य, तर कॅश आणि कॅश सारखी असणारी. तर कॅश इन हँड आपल्या जवळ असलेली शिल्लक, मार्जिन मनी म्हणजे सुरक्षिततेसाठी ठेवलेले पैसे, बँक बॅलन्स म्हणजेच कॅश ॲट बँक म्हणू शकतो आपण त्याला. तर ही आहे ह्याची जी टोटल येईल, ही जी टोटलची अमाऊंट असेल ती आपण नोट नंबर 11ला इथं लिहिणार आहोत. नोट नंबर 11 अमाऊंट इथं. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स, लोन्स अँड ॲडव्हान्स. लोन्स अँड ॲडव्हान्स म्हणजे आपण लोन दिलेला आहे, तर लोन ज्यांना दिलं त्याला आपण लोन्स अँड ॲडव्हान्स म्हणतो. तर लोन्स अँड ॲडव्हान्समध्ये काय येतं बघा, इथं आहे लोन्स अँड ॲडव्हान्स किंवा नुसतं लोन म्हटलं तरी चालेल. आपण लोन दिलंय, घेतलेलं नाही. तर आपण कुणाला लोन्स अँड ॲडव्हान्स, बिल्स रिसिवेबल म्हणजे आपण उधारीवर गुड्स सोल्ड केलेला असतो बिलानी. तुम्ही 12ला असताना बिल ऑफ एक्सचेंजचा लेसन पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्या बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार केलेला होता. त्याच्यामध्ये उधारीचा पिरियड दिलेला असतो, अमाऊंट दिलेली असते आणि त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे चार्ज करणार असेल तर ते पण त्या क्वेश्चनमध्ये तुम्ही शिकलेला आहात. तर हे बिल्स रिसिवेबल आहे म्हणजे आपण गुड्स सोल्ड केला आहे ऑन क्रेडिट आणि त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. तर हे तुम्ही लोन दिले ज्याच्यापासून तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होणार आहे, पण शॉर्ट टर्म म्हणजे 2 महिने, 3 महिने, 4 महिने त्याला शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं म्हणतात. डायरेक्टर्स लोन, डायरेक्टरला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी लोन दिला असेल तर. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड म्हणजे इन्शुरन्सचा हप्ता आपण अगोदरच भरला असेल तर हे प्रकार आहेत, हे लोन्स अँड ॲडव्हान्समध्ये येतात. ह्याची टोटल आपण नोट नंबर 12 मध्ये लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आहे अदर करंट ॲसेट, नोट नंबर आहे 13 त्याची अमाऊंट इथं येणार आहे. तर अदर करंट ॲसेटमध्ये काय येतं की ज्या तुमच्या ॲडजस्टमेंट असतात आणि ॲडजस्टमेंटचा जो सेकंड इफेक्ट करतो आपण तो इथं येतो. म्हणजे एक इफेक्ट तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला होईल आणि दुसरा इफेक्ट इथं होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं, जर समजा आउटस्टँडिंग इन्कम असेल की जे काही मिळायचं राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग आहे, फॉर एक्झाम्पल रेंट मिळायचं आहे किंवा तुम्हाला इंटरेस्ट मिळायचं आहे तर ते इथं येतं. त्याच्यानंतर आहे इन्कम रिसिवेबल्स म्हणजे डिव्हिडंड मिळायचं असेल, तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्यावरचा डिव्हिडंड मिळणार असेल तर इथं येईल. ॲक्रुड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, ॲक्रुड, आउटस्टँडिंग आणि रिसिवेबल ह्या सगळ्याचा अर्थ आउटस्टँडिंगच आहे. काय जर तुम्हाला इन्कम मिळणार असेल तर ते इथं येतं. शक्यतो हे ॲडजस्टमेंटचे सेकंड इफेक्ट असतात. ह्याची टोटल आपण नोट नंबर 13ला इथं लिहिणार आहोत. आणि मग अजून एक आहे करंट टॅक्स ॲसेट्स. इथं पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं नसतं आणि आपल्याला ॲसेटची टोटल इथं करायची आहे. आणि हे मी इथं बॅलन्स शीट संपली म्हणून इथं कंटिन्यू केलं आहे. हे वर नाव नाही लिहिलं तरी चालेल पण तुम्हाला समजायला पाहिजे कोणते कॉलम आहेत म्हणून मी हे वर
परत नाव लिहिले, रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, फिगर्स ॲज ॲट द एंड ऑफ करंट रिपोर्टिंग पिरियड आणि फिगर्स ॲट द एंड ऑफ प्रिव्हियस रिपोर्टिंग पिरियड हे लिहिलेलं आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही कंटिन्यू इथं करू शकता. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईड झाल्यानंतर लायबिलिटी पाहणार आहोत. तर लायबिलिटीच्या नोट नंबर्स मी तुम्हाला काल शिकवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं होतं इक्विटी अँड लायबिलिटी. म्हणजे इथून आपली जसं आपण इथं ॲसेट लिहिलं तसं इथं आपण लिहिणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये पहिलं आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे शेअर कॅपिटल असतं. तर त्याच्यामध्ये लिहिलं इक्विटी शेअर कॅपिटल, नोट नंबर 14. तुम्हाला ही मी नोट शिकवलेली आहे, तरी पण परत सांगते तुम्हाला. इक्विटी अँड शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये इक्विटी अँड शेअर कॅपिटल इथं आहे बघा. तर त्याच्यामध्ये ॲथोराइज कॅपिटल येतं, हे रजिस्टर कॅपिटल आहे. हे आपण शेअर मार्केटमध्ये रजिस्टर केलेलं असतं. ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून देतो. ही अमाऊंट फक्त इथं लिहायची, इथं घ्यायची नाही. तर इथं घेताना काय करायचं आहे, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, इश्यू अँड सबस्क्राईब कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर्स, लेस कॉल्स, अनपेड म्हणजे जर कुणी शेअर्सचे पैसे दिले नसतील तर, आणि शेअर्स फॉरफिटेड म्हणजे कोणाचे शेअर्स जप्त करून आपल्याकडे पैसे आले असतील तर ॲड करायचे, आणि जर शेअर होल्डरांनी पैसे दिले नसतील तर लेस करायचे. हे तुमची इथली जी टोटल आहे ती तुमच्या नोट नंबर 14ला इथं येईल. त्याच्यानंतर आहे अदर इक्विटी. अदर इक्विटीची नोट नंबर मी इथं शिकवलेली आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय येतं बघा, जे तुम्ही कॅपिटलमध्ये 11वी 12वीला असताना जे कॅपिटलमध्ये ॲड करायचा ते तुमच्या इथं येणार आहे. मग इथं काय येतं तर प्रॉफिट अँड लॉस येतो, मागच्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामध्ये ह्या वर्षीचा करंट इयरचा प्रॉफिट ॲड करायचा, प्रपोज डिव्हिडंड लेस करायचा, आणि एनी टाईप्स ऑफ फंड आणि एनी टाईप्स ऑफ रिझर्व इथं येईल. पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये 2 फंडाचे अपवाद आहेत. हे तर सगळे प्रकारचे फंड येतात. म्हणजे कुठलं तर असं की रिझर्व फंड वगैरे असे जे पण फंड शेवटी नाव असेल ते इथे येईल. पण ह्याला फक्त 2 फंड इथे येत नाहीत. ते आहे, एक आहे पेन्शन फंड आणि दुसरं आहे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. तर हे 2 फंड, फक्त प्रॉव्हिडंट फंड इथे येतो पण स्टाफ प्रॉव्हिडंट फंड इथे येत नाही, हे लक्षात ठेवा. तर सगळ्या प्रकारचे फंड आणि सगळ्या प्रकारचे रिझर्व आणि प्रॉफिट ही नोट नंबर 2 आहे, त्याला अदर इक्विटी असं म्हणतात. तर मग ती येईल तुमच्या नोट नंबर 15ला, त्याची अमाऊंट इथं शो होईल. त्याच्यानंतर लायबिलिटीज बघा, ही झाली इक्विटी. इक्विटी म्हणजे शेअर्सची, ओनरचं जे असतं ते, ओनरचं म्हणजे जे ओनर कोण असतात तर इक्विटी शेअर होल्डर असतात. इक्विटी शेअर होल्डरांना, इक्विटी शेअर होल्डरांच्या मालकीचं स्वतःचं जे असतं ते इथं येतं. काय असतं त्यांचं कॅपिटल असतं. प्रॉफिट पण कोणाचा असतो तर ओनरचा असतो, म्हणून ते 14 आणि 15 त्याला आपण इक्विटी म्हणलं. त्याच्यानंतर म्हणलं आपण लायबिलिटीज. लायबिलिटीज पण 2 प्रकारचे असतात, एक नॉन करंट लायबिलिटी आणि दुसरी आहे करंट लायबिलिटी. तर आपण ह्याला तुम्हाला काळा म्हणून इथं टाकते ए आणि इथं आहे बी, ए आणि बी. तर नॉन करंट लायबिलिटी, नॉन करंट म्हणजे लॉंग टर्म, दीर्घ मुदतीची लायबिलिटी आहे. त्याच्यामध्ये आहे फायनान्शियल लायबिलिटी. फायनान्स म्हणलं की पैशाशी रिलेटेड असणारी लायबिलिटी. तुम्ही लोन बिन घेतलं असेल, काहीतरी घेतलंय आणि पैशाच्या स्वरूपात घेतलं आणि ते तुम्हाला परत करायचं आहे, पैशाच्या स्वरूपात परत करायचं आहे, त्याला म्हणतात फायनान्शियल लायबिलिटीज. त्याच्यामध्ये पहिलं आहे बॉरिंग्ज. बॉरिंग्ज म्हणजे आपण काय केले, लोन टेकन फ्रॉम अदर्स. जे काय केलं आपण, लोन घेतलेलं आहे, लोन टेकन, तर घेतलेल्या लोनला म्हणायचं बॉरिंग्ज. बॉरिंग म्हणजे घेणे, तर लोन घेणे. तर बॉरिंग्समध्ये काय काय येतं तर आपण इथं बघूया. बॉरिंग्समध्ये मी तुम्हाला परवा सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर इथं आहे बघा, लॉंग टर्म आहे कारण नॉन करंट आहे. डिबेंचर्स, बॉन्ड्स म्हणजे आपण लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर आहे. डिबेंचर्स म्हणजे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. टर्म लोन म्हणजे आपण जे विशिष्ट कालावधीसाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष अशा कालावधीसाठी घेतलेलं लोन आहे. मग ते बँकेकडून असो किंवा अदर पार्टीजकडून असो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल अदर पार्टीज म्हणजे जॉईंट व्हेंचर असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा दुसऱ्या फर्मकडून, दुसऱ्या कंपनीकडून किंवा असं खाजगीमधून आपण कोणाकडून तरी लोन घेतलेलं आहे. ते बँकेकडून असो किंवा कोणाकडून तरी घेतलेलं लोन फक्त हे लॉंग टर्म आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी असायला पाहिजे, तर ते लॉंग टर्ममध्ये येतं. त्याच्यानंतर आहे डिपॉझिट फ्रॉम पब्लिक सेक्युरिटीज. म्हणजे जर तुम्ही पब्लिकमध्ये सेक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली
पब्लिकमधून जर लोन घेतलं असेल तर त्याच्यावर ते पण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर ते लॉंग टर्म बॉरोइंगमध्ये येतं. त्याची नोट नंबर आहे 16. ह्याची टोटल आपण इथं पुट करणार आहोत बॉरोइंगमध्ये. ते गेलं इथं 16ला. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल्स. ट्रेड पेएबल्स म्हणजे व्यापारी देणं. तर त्याचे नोट नंबर आहे 17. लॉंग टर्म आहे हे. त्याच्यामध्ये ट्रेड पेएबल आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे बिल्स पेएबल सारखं असतं. बिल्स पेएबल आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे 2 आहेत. हे आहे नोट नंबर 17. तर त्याची टोटल आपण इथं पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे अदर फायनान्शियल लायबिलिटीज. शक्यतो काही सांगत नाहीत, तसं वेगळं सेपरेट काही सांगत नाहीत. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन असू शकते, बट लॉंग टर्म असेल तर आपण इथं पुट करणार आहोत. म्हणजे समजा दीर्घ मुदतीसाठी जर तुम्ही काय प्रोव्हिजन केलेली असेल तर ते तुमच्या येतं. तर इथं आहे ही प्रोव्हिजन, ही शॉर्ट टर्म म्हणजे दरवर्षी करतो म्हणून इथं आलेलं आहे. शक्यतो लॉंग टर्मसाठी जर प्रोव्हिजन केले असेल तर ते आपण इथं पुट करतो, पण सांगतात ते कशाची तरतूद तुम्ही केलेली आहे लॉंग टर्मसाठी. तर त्याच्यानंतर आहे डिपर टॅक्स लायबिलिटी. हे कधीच काही येत नाही त्याच्यामध्ये. आणि अदर नॉन करंट लायबिलिटीज. अदर नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे ज्यावर कोणत्याही नोट नंबरमध्ये येत नाहीत त्या सगळ्या इथं टाकायच्या. म्हणजे शक्यतो ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटचे सेकंड इफेक्टच येतात. तर अदर नॉन करंट लायबिलिटीमध्ये काय काय आहे बघा. प्रीमियम ऑर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. तर डिबेंचरवरचा प्रीमियम म्हणजे आपण समजा डिबेंचर्स 100 रुपीजचा आहे आणि आपण तो 110 रुपीजला घेतला, म्हणजे 10 रुपये आपण जास्त दिले. तर जास्त दिले म्हणजे आपली त्याला म्हणतो प्रीमियम. जेवढा आपण जास्त पैसे पेड करतो त्याच्या फेस व्हॅल्यूपेक्षा त्याला प्रीमियम म्हणतात. तो प्रीमियमची अमाऊंट आपली ही लायबिलिटी म्हणून आपण इथं लिहिणार आहोत प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. ह्याची जी टोटल आहे ही अदर नॉन करंट लायबिलिटीजमध्ये इथं येईल. त्याच्यानंतर आहे करंट लायबिलिटी म्हणजे चालू ह्या वर्षाची लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे फायनान्शियल लायबिलिटी. फायनान्शियल जे पैशाच्या स्वरूपात असलेली लायबिलिटी. म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्शियल लायबिलिटीमध्ये एक आहे बॉरोइंग. हे ए आहे. एच्या अंडर 1 आहे. तर बॉरोइंग नोट नंबर 19 आहे. ही शॉर्ट टर्म बॉरोइंग्ज आहेत म्हणजे शॉर्ट टर्मसाठी तुम्ही लोन घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय येतं कॅश क्रेडिट म्हणजे काय तर तुम्ही काय केलं तुमची बँकेत पैसे आहेत आणि त्या तुमच्या पैशावर तुम्ही मॉर्गेज करून लोन घेतलेलं आहे किंवा तुमचं क्रेडिट तुमची पत बँकेमध्ये चांगली आहे मग बँकेने तुम्हाला तुमच्या क्रेडिटवर लोन दिलेलं आहे त्याला कॅश क्रेडिट म्हणतात. तुम्ही लोन घेतलंय शॉर्ट टर्मसाठी 1 इयर्सपेक्षा कमी कालावधीसाठी. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुमची FD आहे त्या FDवर घेतलेलं लोन. त्याच्यानंतर आहे लोन्स फ्रॉम डेटर्स. त्यालाच आपण म्हणतो ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर्स. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या कस्टमरकडून लोन घेतलेलं आहे तर ते येईल इथं. लोन फ्रॉम बँकेतनं लोन घेतलं असेल. अनसेक्युर्ड बँक लोन विनातारण लोन कोणत्याही प्रकारचं जर लोन टेकन फ्रॉम असेल तर मग त्याची टोटल तुम्ही इथं करणार आहात. इथं अमाऊंट टाकणार ह्याची टोटल करणार ह्याची टोटल येईल इथं. ती आपण 19मध्ये बॉरोइंगच्या अंडर ह्या नोटच्या अंडर इथं पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे ट्रेड पेएबल नोट नंबर 20 शॉर्ट टर्म आहे. त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आणि ट्रेड पेएबल येतं. तुम्ही म्हणाले इथं पण ट्रेड पेएबल आहे आणि इथं पण ट्रेड पेएबल आहे. हे लॉंग टर्म आहे आणि हे शॉर्ट टर्म आहे. दोघांची नावं पण सेम आहेत पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं असतं ब्रॅकेटमध्ये ते लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे. त्याच्यानंतर आहे अदर फायनान्शियल लायबिलिटी. ह्याच्या अंडर शक्यतो काही येत नाही. अदर करंट लायबिलिटी अदर म्हणजे ज्या वरच्या हेडमध्ये येत नाही त्या सगळ्या राहिलेल्या म्हणजे ॲडजस्टमेंटचे सेकंड इफेक्ट तुमच्या अदर करंट लायबिलिटीजला होतात. नोट नंबर आहे 21. तर ह्याच्यामध्ये येतं अनक्लेम डिव्हिडंड न वाटलेला डिव्हिडंड आहे. रेंट पेएबल आउटस्टँडिंग आहे देणं आहे रेंट द्यायचं आहे म्हणजे हे आउटस्टँडिंगचा नाही का सेकंड इफेक्ट होतो. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला होतो सेकंड इफेक्ट इथं होतो. आणि त्याच्यानंतर आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर हे पण रिसिव्ड इन ॲडव्हान्सचा अर्थ आहे प्री रिसिव्ड. तर तुम्ही ॲडजस्टमेंट 11-12ला शिकलेला होता तर ह्याचं दुसरं नाव आहे प्री रिसिव्ड. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड आहे. तर ही ॲडजस्टमेंट आहे प्री रिसिव्ड प्रीपेड आठवत असेल तुम्हाला तर ही पण ही आहे ॲडजस्टमेंट आहे आणि अनक्लेम्ड डिव्हिडंड पण ॲडजस्टमेंटच आहे.
तर ह्या ॲडजस्टमेंटचे सेकंड इफेक्ट आहेत. तर शक्यतो अदर करंट लायबिलिटीजला ॲडजस्टमेंटचे सेकंड इफेक्ट होतात. आणि सगळ्यात त्याच्यानंतर आहे शेवटची तुमची नोट नंबर आहे प्रोव्हिजन, नंबर आहे 22. त्याची टोटल इथं येणार आहे. तर प्रोव्हिजनमध्ये काय काय येतं, तर प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड म्हणजे प्रोव्हिजन म्हणजे तरतूद करून ठेवणं. जसं की आईवडील तुमच्या एज्युकेशनसाठी अगोदरच तुम्ही जन्मल्यापासून किंवा जेव्हा मम्मी पप्पांकडे पैसे येतात तेव्हापासून ते तुमच्या साठी सेव्हिंग करून ठेवतात आणि ते पैसे कधी खर्च करत नाहीत. ते फक्त तुमच्या एज्युकेशनसाठी, तुमच्या फ्युचरसाठी किंवा आईवडील त्यांच्या म्हातारपणासाठी जे पैसे साठवून ठेवतात त्याला पण ते काय करतात, साठवतात म्हणजे काय करतात तर प्रोव्हिजन करतात, तरतूद करून ठेवतात की आपल्याला बाबा आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी एवढी अमाऊंट लागणार आहे. तर त्याची तरतूद ते तुम्ही लहान असल्यापासून करतात. तुमच्या विशिष्ट अकाउंटवर पैसे साठवत जातात आणि एक वेळ येते की जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनला जाता तेव्हा तुमच्याकडे तेवढी अमाऊंट जमा होते. म्हणजे मम्मी पप्पांनी काय केलेलं असतं, तरतूद करून ठेवलेली असते, म्हणजेच प्रोव्हिजन केलेले असते. म्हणजेच तर प्रोव्हिजन म्हणजे काय तर तरतूद. तर इथं आहे प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड, डिव्हिडंड देण्यासाठी केलेली तरतूद. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट, म्हणजे जर एखादा कर्मचारी रिटायर झाला तर त्याला देण्यासाठी जे पैसे लागतात त्याची केलेली तरतूद अगोदरच करावं लागतं. एखादा कर्मचारी जेव्हा 10-20 त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी तो रिटायर होईल तेव्हा त्याला जाताना जी कंपनी पैसे देते ते पैसे देताना एकदम कंपनीकडे एवढे पैसे नसतात. मग कंपनी काय करते, पर इयर त्याच्या पगारातून थोडी थोडी अमाऊंट साठवून ठेवते. त्याच्या एक ते अकाउंट ओपन करतात प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज म्हणून आणि त्या अकाउंटमध्ये पैसे टाकत जातात आणि ते साठतात तेवढे पैसे मग तो रिटायर झाला की त्याला दिले जातात. पण ते आपल्याला अगोदरच प्रोव्हिजन करावे लागतात. हे देणं आहे, कोणाला देणं आहे तर एम्प्लॉईजला देणं आहे आणि त्याची तरतूद कंपनीनं अगोदरच केलेली असते. त्याच्यानंतर आहे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. तर स्टाफ प्रॉव्हिडंट फंडमध्ये पण कंपनीनं असंच केलेलं असतं. कंपनी काय करते, कर्मचाऱ्याच्या पगारातून, वर्करच्या पगारातून थोडी अमाऊंट साईडला ठेवते आणि मग तो जेव्हा कर्मचारी रिटायर होतो तेव्हा त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्याला प्रॉव्हिडंट फंड देते. त्याच्यानंतर पेन्शन पण तसंच आहे, सेम आहे ते. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड. तर हे 2 फंड बघा अपवाद आहेत. बाकीचे सगळे फंड तुमच्या अदर इक्विटीला येतात, पण हे 2 फंडमध्ये प्रोव्हिजनमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्स भरण्यासाठी आपण काय करून ठेवलेले असते, अगोदरच तरतूद करून ठेवलेली असते. कारण अगोदर आपल्याला नेट प्रॉफिट होतो आणि नेट प्रॉफिट झाल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला टॅक्स किती भरायचा आहे. त्यामुळं आपल्याला प्रॉफिट शोधल्याशिवाय आपण टॅक्स भरू शकत नाही. पण टॅक्स हा एक्सपेन्सेस आहे, टॅक्स भरल्याशिवाय नेट प्रॉफिट कळत नाही. म्हणून काय करतो आपण, अंदाजे समजतो की बाबा अंदाजे एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागू शकतो आणि तो मायनस करून आपण ग्रॉस प्रॉफिट काढतो. म्हणून इथं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. त्याच्यामध्ये लिहिले लेस ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सला जर आपण अगोदरच काही टॅक्स भरला असेल तर तो लेस करायचा आहे. शक्यतो हे येत नाही, पण कधी आलं एखाद्या क्वेश्चनमध्ये तर तुम्ही लिहू शकता. आणि ह्या नोटची जी टोटल आहे ती टोटल आपण इथं लिहिणार आहोत. प्रोव्हिजनच्या नोट नंबरच्या हेडमध्ये अमाऊंट इथं येणार आहे तुमच्या करंट इयरला. त्याच्यानंतर आहे करंट टॅक्स लायबिलिटी नेट. तर हे पण शक्यतो कधी येत नाही. त्याच्यानंतर आहे टोटल इक्विटी अँड लायबिलिटी, म्हणजे ह्याची जी टोटल आपल्याला करायची आहे इथून नोट नंबर 14, 15, 14 to 22 पर्यंतच्या नोटची जी टोटल आहे त्याला म्हणायचं आहे लायबिलिटीची टोटल. तर आता बघा इथं काय होणार आहे, ॲसेटची टोटल आणि लायबिलिटीची टोटल इक्वल व्हायला पाहिजे. जर इक्वल झालं तर आपला आन्सर बरोबर आहे, अदरवाईज आपलं काहीतरी चुकलं आहे. तर आता बघा इथं आपण काय शिकणार आहोत, म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, तर इथं लायबिलिटीला किंवा ॲसेटला किंवा लायबिलिटीला आपण डायरेक्ट पोस्टिंग नाही करणार आहे. तर पोस्टिंग आपण कुठं करणार आहोत, तर ह्या नोटमध्ये करणार आहोत आणि नोटची जी टोटल आहे ती आपण इथं पुट करणार आहोत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लर्न असणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला लर्न होत नसेल तर आपण काय करायचं आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, ॲसेट आहे, नॉन करंट ॲसेट आहे आणि करंट ॲसेट. तर ॲसेटच्या अंडर 2 प्रकार पडतात, एक नॉन करंट ॲसेट आणि दुसरी करंट ॲसेट. तर तुम्ही काय करू शकता की ज्या तुमच्या नोट नंबर आलेला आहे त्या नोटचं नाव टाकायचं आणि अमाऊंट टाकायची, नोटचं नाव टाकायचं, अमाऊंट टाकायची आणि टोटल करायची.
म्हणजे तुम्हाला हे तर पण शॉर्टकट करता येऊ शकतो. बट शक्यतो तुम्ही ही जी बॅलन्स शीट मी शिकवलेली आहे ही ॲसेट साईड आहे आणि ही लायबिलिटी आहे, ही लर्न करा. ही एक व्हर्टिकल फॉर्ममध्ये अशीच असते. हे पेज इथं संपलं आहे म्हणून मी इथून कंटिन्यू केलेलं आहे. असं 2 पेजवर नाही आखायची, एकाच पेजवर आखायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बॅलन्स शीट आखाल तेव्हा ती इथंच येईल. म्हणजे इथं 2 कॉलम येतील, इथं एक कॉलम येईल, इथं एक कॉलम येईल, इथं नोटचा कॉलम येईल, पर्टिक्युलर्स आणि रेफरन्स नंबर. असं 2 पेजवर नाही येणार. इकडे ॲसेट आणि इकडे लायबिलिटी असं नाही येणार आहे. तर तुमच्या बुकमध्ये मला वाटतं आहे बॅलन्स शीट. तर मी तुम्हाला एक दाखवते फॉर्मॅट तिचा कसा आहे तो. तर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघा असा आहे. ही तुमची बॅलन्स शीट आहे. पेज नंबर 3.40 वर आहे. तर रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि हे करंट इयरचा रिपोर्टिंग पिरियड आहे आणि ह्या प्रिव्हियस इयरचा रिपोर्टिंग पिरियड आहे. ही अशी तुमची बॅलन्स शीट आहे. ही इथपर्यंत तुम्हाला काय करावं लागतं, आहे तशी लर्न करावी लागते. बट त्याने तर नोट नंबर दिलेला नाही, मी तुम्हाला नोट नंबर टाकून दिलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.